नागपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थानी महिलांचे नेतृत्व अधोरेखित झाले असून नीता ठाकरे यांची महापौरपदी तर लीला हातीबेड यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली आहे। महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर या पदासाठी मोठी राजकीय चर्चा सुरू होती। अखेर अनुभवी नेत्या नीता ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने भाजपने अनुभवाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे। भाजपने नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत 151 सदस्यांच्या सभागृहात 102 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते। त्यामुळे महापौर व उपमहापौर पदांवर पक्षाचे वर्चस्व राहणार हे आधीपासूनच अपेक्षित होते। या निवडीमुळे शहराच्या नागरी प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात होणार असून महिलांचे नेतृत्व अधिक ठळक होईल असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेमध्ये आज महापौर म्हणून उपमहापौर म्हणून आम्ही फॉर्म दाखल केले आहे, नामांकन भरले आहे। एक मोठी जबाबदारी आमचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, माननीय गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस भाऊ, माननीय बावनकुळेजी, आमचे अध्यक्ष दयाशंकरजी, आमचे सर्व आमदार माननीय मते साहेब, खोपडे साहेब, दटके साहेब, सगळ्यांनी मिळून एक मोठी जबाबदारी या शहराच्या विकासाची जी सोपवली आहे तिच्यात सन्मान निश्चित आहे आणि निश्चितपणे एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे। ज्या स्पीडने मागील काही वर्षांमध्ये नागपूर शहराचा विकास झाला तो स्पीड राखून ठेवणे किंबहुना तो स्पीड त्यापेक्षा अधिक वाढवणे ही आमची खऱ्या अर्थाने प्रायोरिटी राहणार आहे। माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनात या देशभर महिलांना कायम सन्मान मिळाला आहे, त्यांच्या सक्षम होण्याच्या दृष्टीने निर्णय झाले आहे। तेच ध्येय धोरण, त्याच पॉलिसीज ठेवून नागपूर महानगरामध्ये आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करायचं असं ठरवलं आहे। महानगरपालिकेमध्ये 102 ही संख्या भारतीय जनता पक्षाची नगरसेवकांची आहे, बहुमत आहे। पण इतरही पक्षांचे आपण जसा उल्लेख केला तसे इतरही पक्षांचे नगरसेवक आहे। निवडून आलेले सर्व जनप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी असतात, त्याच्यामुळे निश्चितपणे शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे महापौर यांना त्यांनी काम करतात। जिस तरह पार्टी ने विश्वास जताया हमारे पूरे शीर्ष नेताओं ने, उन्होंने हमें संधि दी है, उस संधि को हम महापौर ताई के साथ मिलकर संधि को सोना करना चाहूँगी। अगर एक दलित की बेटी को उन्होंने पार्टी ये जो सम्मान दिया उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ।